आज हिवरा या गावामध्ये सेवक संमेलन सुरू आहे। या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। सद्गुरु महंतेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। आपले वाराणसी सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहे। या आईला मुलाकडून प्रणाम। आदरणीय मन सेवक सेवकिनी मुलबाळ सर्वला आदरपूर्वक माझा नमस्कार। या ठिकाणी बाबाने दिले 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि या मानवी जीवनामध्ये आलेले अनुभव या विषयावर सुरू आहे। या मार्गात प्रत्येक सेवक हा दुःखी आलेला आहे। मी पण या मार्गात जुळलो तर आमच्या परिवारामध्ये फार मोठं दुःख होतं। त्या माध्यमातून आपण जुळलो। आमच्या परिवारात पहिले मुलगा मारला, पहिले कुत्रा मारला, मग मुलगा मारला, मग पत्नीवर नंबर होता। त्या माध्यमातून या मार्गात जुळलो आम्ही आणि हा एका अगरबत्तीचा मार्ग मिळाला। काही पिढ्यातले दुःख सरास नाहीसे झाले। त्यासाठी बाबानं शिकवण दिली 4 तत्व 3 शब्द 5 नियमाची। त्या नियमानं अगर आपण चाललो तर आपल्या केसाला मासाला धक्का लागत नाही। ही बाबाची कृपा आहे। एक छोटा अनुभव सांगतो चर्चा बैठकीच्या विषयीचा। एक सेवक बेळगाव इथला त्याला सांगितलं, नेहमी सांगायचा बाबू चर्चा बैठकीत यायचा नाही। आणि मग एक वेळ अशी आली, त्याला सांगितलं का बाबू आला चर्चा बैठक घे। मग चर्चा बैठक घेण्याची अनाकानी केली। काही दिवस 3 वर्ष निघून गेले आणि चर्चा बैठक नाही घेतली। त्याच्यानंतर त्याच्या मुलाला एक त्याच्या सुरू झाली आणि दवाखाने पण केले, पण बंद होई नाही त्याची। मग रिपोर्ट झाल्या, सर्व झालं डॉक्टरच्या, पण पता लागत नाही, नॉर्मल येत होत्या। मग त्याला सांगितलं काकाजी म्हणे दवाखाना करून राहिलो, आराम पडत नाही। मी म्हटलं काय चूक आहे तू शोध, पण चूक लक्षात येत नाही म्हणे। मी म्हटलं आता तू सांगते का मी सांगू? मी म्हटलं 3 वर्षाच्या पहिले तुला सांगितलं का चर्चा बैठकीत ये, चर्चा बैठक घे। तू चर्चा बैठकीत एक वेळा आला आणि तुला सांगितलं तू आपल्या घरी चर्चा बैठक घे, तुला काही चर्चा बैठक घेतली नाही। हीच तुझी चूक आहे म्हटलं। तू ठीक आहे म्हणलं, एक काम कर, बैठक आहे आज, बैठकीत परिवाराला घेऊन ये आणि भगवंताला शब्द सांग म्हटलं का बाबा मी ही चुकलो, मी चर्चा बैठक घेतली नाही। तर सांगितलं आणि दुसऱ्या रोजपासून त्याच्या पोराची सू पूर्ण बंद झाली। नाहीतर घडी घडी सू चालतच होती, अंडरवेला त्याच्या बदलावा लागत होता, परंतु बाबाची कृपा झाली, त्याची सू बंद झाली। ही भगवंताची कृपा। एक छोटा अनुभव अजून सांगतो। ते शेतावर काम करायची। शेतावर काम करताना आजकाल आपल्या शेवकीनबाई मोबाईल लावून द्यायच्या आणि आपले बाबाचे गाणे ऐकायच्या। ती कापूस येत होती आणि कापूस येताना तिचा मुलगा घराकडून जात होता आणि त्याला वाघ दिसला। वाघ दिसल्याच्या नंतर त्याला असं वाटलं का माझ्या आईला आता हा वाघ खाल्ल्याशिवाय शेवत नाही। तो सायकल सोडून गावाकडे पळत आला। पळत आल्याच्या नंतर मध्ये गावातल्या लोकांना त्याने आवाज दिला, त्याला वाघ आलाय आणि त्याची आई कापूसच येत होती। पण तेवढ्या पिरियड मध्ये बाबा हनुमानजीची कृपा का 25 ते 30 वानर सेना आली। वानर सेना तिला घेरलं आणि घेरून तिला महसूस झाला का काहीतरी जनावर आलेलं आहे म्हणून। पण परमेश्वराची कृपा का तिच्या 25-30 वानर सेनानं तिला घेरलं आणि तो वाघ त्या बाईच्या वावरातून तिच्या म्हणजे पासमधून जवळून गेला, तर तिला धक्का दिला नाही। आणि त्या बाजूची जे बाई काम करत होती अनेक परी तिला धक्का दिला। जेव्हा यांचा कल्ला झाला गाववाल्याचा तेव्हा वाघ तो पळत निघाला। ही बाबाची कृपा। बाबाच्या 4 तत्व 3 शब्द 5 नियमाला नेहमी महत्व द्या। म्हणून मी एक म्हणणं चाहतो, गुलाबाचे फूल चिमले म्हणून फेकू नका, गुलाबाचे फूल चिमले म्हणून फेकू नका। आणि बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजीला नमस्कार घ्यायला विसरू नका। नमस्कार, धन्यवाद।